सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे। शेतीला हानी पोहोचवणारे पाल, उंदीर, बेडूक त्याचे भक्ष्य आहेत। त्याचे नियंत्रण साप करतात। साप आढळला तर त्याला मारू नका। सर्पमित्रास संपर्क करून त्याला निसर्गात पुन्हा मुक्त करा, जेणेकरून त्याचे संरक्षण आणि जतन होईल, असे सर्पमित्र ॲडव्होकेट हर्षद कटारिया यांनी सांगितले। देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती आणि राष्ट्र सेवा दल अहमदनगर आयोजित बाल संस्कार शिबिरात विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सर्पांविषयी माहिती आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले। यावेळी वनपाल अशोक शर्माळे, शिबिर संयोजक शिवाजी नाईकवडी, सर्पमित्र कृष्णा साळवे, चारुदत्त जगताप, सचिन क्षीरसागर, बालगोपाळ आणि बालक उपस्थित होते। कटारिया यांनी प्रोजेक्टद्वारे बालगोपाळांना सापांच्या विविध प्रजाती, त्यांची नावे, विषारी, बिनविषारी, निमविषारी अशा सापांचे छायाचित्रांसह सविस्तर विश्लेषण केले आणि त्याविषयी माहिती दिली। तसेच सर्पदंश झाल्यास काय उपाययोजना करायच्या याविषयी त्यांनी बालगोपाळांमध्ये जनजागृती केली। वनपाल अशोक शर्माळे यांनी वन्यजीवांविषयी तसेच परिसरात दिसणाऱ्या बिबट्याविषयी जनजागृती करून वनविभागाच्या विविध योजनांची माहिती दिली। वनविभागाच्या वतीने बिबट्याविषयी जनजागृतीचे परिपत्रक देखील वितरित करण्यात आले। साप हा सरपटणारा प्राणी आहे। तर आपल्या सायकलचं टायर जसं गाडीचं टायर चालून चालून झिजतं, तसं सापांची त्वचा चालून चालून झिजते व ती नवीन शंकर महादेवांच्या काळामध्ये नागाचं स्थान आहे, तो हा नाग जातीचा साप आहे। हा सुद्धा अत्यंत विषारी आहे। याचं दुर्दैव एवढंच की नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो आणि बाकीचे 364 दिवस आपण दिसलं की याला मारून टाकतो, लोक मारतात। या सापाला फुटकार केला असता फुसफुस आवाज करून समोरच्याला वायपरमध्ये अनेक जाती आहेत। बांबू पेट वायपर आहे, त्याच्यानंतर हा रसर वायपर आहे। फॉरेन मध्ये पण बऱ्याचशा जाती आहेत, पण आपल्या इथं भारतामध्ये आढळणारा हा घोणस जातीचा साप सगळ्यात जास्त। जर भारतामध्ये सर्पदंश की सर्पदंश झाल्यानंतर माणूस किती वेळ तसा निसर्गात राहू शकतो, तो मोजून 45 मिनिटे हा विषारी साप कोणताही असं चावला तर 45। ऋतिक रोशन पाहिला तुम्ही? ऋतिक रोशनला काय आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य? 2 अंगठे दिलेले आहेत त्याला, बरोबर? तसं सापांमध्ये सुद्धा काही वेळेस 2 तोंडाचे साप जन्माला आलेले आहेत। एक एक करून विचार, त्यांच्याबरोबर माहिती करून अगदी चांगला प्रश्न विचार। सर, असा कोणता साप आहे जो पिशवीच्या कलरचा असतो? पिशवी कोणत्या कलरची? पिशवी एकदम साधी। असं नाहीये, जे साप कापले तुम्हाला आता याच्या पलीकडे कोणता साप आपल्या इथं आढळत नाही। अशोक मानाजी शर्माळे, वनपाल नगर। आम्हाला सरांनी पटवर्धन हॉलमध्ये बोलवलं, कार्यक्रम असल्यामुळं सर्पमित्र हर्षद कटारिया आले। त्याच्यानंतर त्यांनी विषारी, बिनविषारी, निमविषारी या सर्पाचं पूर्ण माहिती व मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर मी वन विभागाचे काही माहिती वगैरे इतर दिली व बिबट्याविषयी माहिती दिली व जनजागृती केली। आणि त्यानंतर शासनाच्या काही स्कीमा, काही धोरण किंवा इतरत्र बिबट्याविषयी मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे व त्यानंतर पक्षी, प्राणी याविषयी पण माहिती दिली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।